देईल मी. नाउ लिसन केअरफुली. परत एकदा सांगतो, आपल्या ब्रँच मध्ये जो कॉन्स्टंट लॉस आहे त्याला आयन किंवा कोर लॉस म्हणतात. याला कॉन्स्टंट का म्हणते याच्यावर बी बोलणार आहे. हे लोड इंडिपेंडेंट का असतं याच्यावर बी बोलणार आहे. याच्यातला जो सगळ्यात पहिला लॉस आहे तो आहे एडी करंट लॉस. एडी करंट लॉस कुठे बनतो तर धातूमध्ये बनतो. कशामुळे बनतो? एक करंट तयार होतो, तिथले तिथे फिरत राहतो बिनकामी. या करंटचा काहीच अस्तित्व नाही, या करंटचा कुठे काहीच फायदा होत नाहीये. मग तुम्ही मला सर थोडं डीपली सांगा. चला मी तुम्हाला डीपली सांगतो. समजा गुट्टे सरांकडे कोर आहे. तुम्हाला पण माहित आहे आपण कोरचा जो क्रॉस सेक्शन असतो एरिया म्हणजे बाहेरून बघितलं तर चौकोनी असतो. पण याला जर कट करून तुम्ही चेक केलं याचा क्रॉस सेक्शनल एरिया एकदम साध्या भाषेत सांगत आहे तुम्हाला, कुठल्या पुस्तकामध्ये पण कोणी असं सांगणार नाही, मी सांगतो. याचा क्रॉस सेक्शन एरिया जर चेक केला, समजा मी याला कट केलं तर मला असं दिसतो कोर. हा कोर जो गुट्टे सरांनी घेतलाय तो अखंड घेतलेला आहे. अजून मेचे चिप्स बनवलेले नाहीये, ज्याला लॅमिनेटेड शीट्स असं म्हणतात. मग तुम्हाला सर अखंड कोर म्हणल्याने तुम्हाला काय त्रास? नाव लिसन केअरफुली. तुम्हाला पण सगळ्यांनाच माहिती आहे, लक्ष देऊन ऐका. या कोरचं मेन काम काय? या कोरचं मेन काम आहे फ्लक्सला कॅरी करणं. फ्लक्सला कॅरी करणं. आता इथं फ्लक्स तयार होत आहे म्हणजे फाय पण आहे. कोणता फ्लक्स बद्दल बोलत आहे मी? म्युच्युअल फ्लक्स बद्दल बोलत आहे. कोर म्हणजे काही वेगळे नाही रे. कोर नसताना तरी काम भागलं असतं, पण जेवढा फ्लक्स सेकंडरी वाइंडिंगला जायला पाहिजे तेवढा जातो का नाही जात. मग हा जो धातू आहे हा रस्ता म्हणून वापरला जातो की मोठ्या प्रमाणात फ्लक्स प्रायमरी टू सेकंडरीला गेला पाहिजे आणि लिकेज फ्लक्सचं प्रमाण कुठे ना कुठे कमी झालं पाहिजे. सो इथं फ्लक्स आहे का? आहे. तर तुम्हाला माहिती आहे की हा जो कोर आहे तो एक प्रकारचा छोटासा कंडक्टर पण आहे. तुम्हाला जसं वाटत असेल की कोर मधून करंट जात नाही, कोण म्हणलं जात नाही, जातो. कारण तो बॅड कंडक्टर आहे, मी बी मान्य करतो. इट्स टू लुक लाईक अ लोखंड. इट्स कॉल्ड एज अन आयन. तर थोडं चांगल्या क्वालिटीचं आयन जिची परमॅबिलिटी जास्त आहे, रिलक्टन्स कमी आहे. आता होतं काय बघा, लेन्झ लॉ तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. लेन्झ लॉ काय सांगतो आपल्याला की हा जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे तो कंडक्टरला कुठे ना कुठे जाऊन लिंक करत राहतो. मग तुम्ही म्हणाल गुट्टे सर दोघांना सेपरेट करा, आयुष्य निघून जाईल तुमचं. सेपरेट नाही होणार आहे, त्याच्यावर बोलणार आहे मी, थांबा जरा. मग मला सांगा, हा जो म्युच्युअल फ्लक्स असतो आपला, हा म्युच्युअल फ्लक्स आणि दुसरा जो पॉइंट कुठला आहे आपला, हा कोर, हे एकमेकांना कुठे ना कुठे लिंक करतात आणि मध्ये बिनकामी एक ईएमएफ तयार होतो. काय तयार होतो? ईएमएफ. तर मला सांग, ईएमएफ तयार झालं म्हणजे कोर मध्ये कुठे ना कुठे पोटेन्शियल राईज झालं. पोटेन्शियल तयार झालं म्हणजे कुठे ना कुठे करंट तयार झाला आणि तो करंट बिनकामी तिथे असा मस्त चकल्यासारखा जिलेबीसारखा फिरत राहतो. द करंट इंड्युस्ड इन द रेक्टँग्युलर कोर विच इज मेड बाय द कास्ट आयर्न और कास्ट स्टील, बिनकामी त्या जेवढा एरिया वाढला तेवढं एडी करंटचं प्रमाण वाढतो, जेवढा एरिया कमी तेवढं एडी करंटचं प्रमाण कमी होतं. असं का? एरिया वाढला की एडी करंटला पसरायला चान्स भेटतो. तुम्ही कसं पसरता लगेच, एकदम थोडं मायबापांना लाड केलं की मस्त असे फैलता तुम्ही, तसं. सो काय जुगाड करता येईल की एडी करंट कमी झाला पाहिजे? आता तर कुठे एडी करंट तयार झालाय, म्हणजे जो करंट तयार झाला त्याला एडी करंट असं म्हणतात. काही काही बुक्स मध्ये याला सर्क्युलेटिंग करंट पण म्हटलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल की सर चला ठीक आहे, मान्य आहे की आम्ही याला सर्क्युलेटिंग करंट म्हणतात. मग करंट तयार झाला पोरमध्ये, तुम्हाला काय त्रास आहे गुट्टे सर? अरे करंट तयार झाला म्हणजे कुठं ना कुठे हीट गेन झाली ना. तुम्हाला पण माहिती आहे हीटचा फॉर्म्युला काय असतो? I²RT. सो हीट गेन झाल्यामुळे काय होतो? कोर माहित आहे का गरम होतो. सो कोरचं टेम्परेचर कुठं ना कुठे तुमचं वाढतं, बिनकामी तिथे तुमची पॉवर लॉस होते. हा, पॉवर लॉस झाली नसती ना, एडी करंट तयार होऊ दिला असतो. हो बाबा, तुला जेवढं व्हायचं तेवढं, मला घेणं देणं नाहीये. समजतं का मी काय म्हणतोय? हा, तुम्हाला सर एडी करंट कुठे बनतो? एडी करंट कोरच्या मध्ये बनतो, जो बनायला नाही पाहिजे. आपण कोरच्या कानात सांगितले बाबा लक्ष देऊन ऐक, तुझं काम आहे फ्लक्सला पाठवणे. पण तो काय ऐकायलाच तयार नाही. तो म्हणतो गुट्टे सर मी फ्लक्स बी पाठवतो आणि मी करंट बी तयार. तुला कोण सांगितलं करंट तयार करायला? करू नको ना, बस ना शांत. पण हे जे लिंकेज आहे ना, हे कोणी थांबू शकत नाही. सो लिंकेज झाल्यामुळे कुठे ना कुठे रेक्टँग्युलर कोर मधून एक करंट तयार झाला, जो तिथल्या तिथं सर्क्युलेट करतो. त्याला आपल्या ब्रांच मध्ये एडी करंट असं म्हणतात. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न असा पडला की पोरो, एडी करंटला कमी कसं करायचं? त्याच्यावर बोलणार आहे मी, वेळ अजून आलेली नाहीये. पहिले जरा चांगलं प्रॉब्लेम तर समजून घेऊ ना, की डॉक्टरचं मेन काम सगळ्यात तुला प्रॉब्लेम समजून घेणं. आल्याला गोळ्या देत नाही तो. मग तुम्हाला सर याला कमी कसं करायचं मी त्याच्यावर बोलणार आहे. एडी करंट जो असतो, जरा लक्ष देऊन ऐका, याला डिनोट केलं जातं P टू द बेस E ने. ऐकायचं बरं, लक्ष देऊन ऐकायचं चुपचाप. कुठल्याच पुस्तकात अशी माहिती दिलेली नाहीये. एडी करंटला शो करायचं P आहे. मग तू म्हणाल याचा काही फॉर्म्युला आहे का? विषय आहे का? विषय आहे फॉर्म्युला. एडी करंट इज प्रोपोर्शनल टू B raised to power H.
एच काय मी नंतर बोलतो, कोणी कोणी याला बीएम म्हणतो, तुम्ही याला फक्त बी म्हणा. इंटू असतो एफ, इंटू असतो व्ही. हे आहे एडी करंटचे रिलेशन. पोरामधील प्रत्येकाचं मिनिंग सांगा ना कुठे सर? सगळं सांगतो. एडी करंट मेजर केला जातो वॅट मध्ये. पीई फॉर एडी करंट, बी म्हणजे असते मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, त्याला फ्लक्सची घनता म्हणतात, जी टेस्ला मध्ये मोजली जाते. एफ असते आपल्या ट्रान्सफॉर्मरची सप्लाय फ्रिक्वेन्सी, ज्याला हर्ट्ज मध्ये मोजलं जातं. आणि व्ही, भरपूर पोरांना व्हीचं मिनिंग व्होल्टेज वाटतं, रॉंग. व्ही स्टँड्स फॉर द व्हॉल्यूम ऑफ कोर. बी स्क्वेअर इंटू एफ स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. एकदम क्रॉस व्हेरीफाय करतो, मला फॉर्म्युल्यात काही तो चुकल्यासारखं वाटत आहे. ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नसतो. 19 सब्जेक्ट आहेत, काय काय पाठ करू मी पण बाळांनो? माझं म्हणणं चेक करतो एकदा, थांबा. बी स्क्वेअर इंटू एफ स्क्वेअर इंटू व्ही स्क्वेअर. आय थिंक इथे टी पाहिजे असं मला वाटतंय. नाही, बरोबर आहे सर, चुकीचं नाही लिहू शकत, एकदम बरोबर आहे. पण तरी पण मला वाटलं बरं काही तर चुकलं, त्याच्यामुळे चेक केलं. ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नसतो, मला बिलकुल नाही आहे, लक्ष देऊ नाही का. दिस इज कॉल्ड एज अ व्हॉल्यूम ऑफ कोर. भरपूर मुलांना वाटतं व्ही म्हणजे व्होल्टेज, नाही, व्ही म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे कोरची घनता. कोरची घनता म्हणजे कोर किती प्रमाणात वापरले, 10 किलो 20 किलो 30 किलो. पोरं म्हणत असेल सगळं काही गुट्टे सर ठीक आहे, बट व्हॉट इज मीन बाय एच? एचला आपल्या ब्रांच मध्ये हिस्टरेसिस कॉन्स्टंट असं म्हणतात. या हिस्टरीज कॉन्स्टंट बद्दल भरपूर पोरांना माहित नाहीये, मी सांगतो शांततेमध्ये. हिस्टरीज कॉन्स्टंटची रेंज जी असते ना, ती असते इट इज वन बिटवीन 1.5 टू 2.5. हिस्टरीज कॉन्स्टंटची जेवढी रेंज वाढेल तेवढे एडी करंटचं प्रमाण वाढतं, कारण बेसिक मॅथमॅटिक्स आहे. एक्सपोनेन्शियल वाढलं म्हणजे एडी करंटचं प्रमाण वाढलं. मग हा 1.6च का आता? मग तुम्हाला सर एच घ्यायचा किती? नॉर्मली एच हा अप्रॉक्स कॅल्क्युलेशन पर्पज साठी एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं स्टीफ हर्ट्ज. स्टीफ हर्ट्ज नावाचा व्यक्ती होता. त्या व्यक्तीनं सांगितलं की कॅल्क्युलेशन पर्पज साठी तुम्ही एच ची जी व्हॅल्यू घ्यायची ते अप्रॉक्स 1.6 घ्यायची. सो फायनल रिलेशन काय आलं? पीई इज प्रोपोर्शनल टू बी रेस टू पॉवर 1.6 इंटू एफ इंटू व्ही. पण हे रिलेशन आहे, रिलेशनला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करा. पीई इज इक्वल्स टू इटा इंटू बी रेस टू पॉवर 1.6 इंटू एफ इंटू व्ही. भेटला फॉर्म्युला. पोरमधील इटा कडून मध्येच आणला. अरे या इटाला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणून ओळखलं जातं, जे न्यूमरिकल मध्ये तुम्हाला दिलेलं असतं. हे झालं त्याचं रिलेशन, हे झाला त्याचा फॉर्म्युला. मी अजून भरपूर पॉईंट तर सांगितले बी नाही, आता तो सुरू केले. रिलॅक्स बसा एकदम ना, माझं चुपचाप आहे का, मी काय सांगतो ठीक आहे. हा आहे तुमचा फंडा. मग तुम्ही म्हणाल गुट्टे सराला कॉन्स्टंट लॉस का म्हणता? मी सांगणार आहे त्याच्यावर. लेक्चर पॉज झालाच फोन करा बरं, थोडं पुअर नेटवर्क दिसत आहे, माझं कंटिन्युअसली लक्ष आहे. मग ही एक टाईपची पॉवर आहे. पॉवर कशात मोजली जाते? तर वॅट मध्ये मोजली जाते. तर सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला असा पडला असेल की एडी करंट लॉसेसला कॉन्स्टंट लॉसेस का म्हटलं जातं? लिसन केअरफुली. परत एकदा विचारतो, लेक्चर पॉज झालेला आहे, माझा आवाज येतोय का? थांबा एक मिनिट थांबा, मला पहिले बघू द्या मी ओके आहे का इथं. दरवाजा बंद असतो, कॉपरेट करा थोडं. मी वर स्टुडिओ बनवत आहे, 2-3 दिवसात मी मॅनेज करून घेईल, डोंट वरी. हा ठीक आहे चालते, मग लक्ष देऊन ऐका. मी आत्ताच सांगतो, तुम्ही कशाचं बी प्रिपरेशन करत असाल तर मॅक्झिमम मुलांना, मॅक्झिमम पोरांना हेच माहित नाही की एडी करंटला कॉन्स्टंट लॉसेस का म्हटलं जातं आणि ते लोड इंडिपेंडेंट का असतात. ते सांगतो साध्या भाषेत, लक्ष देऊन ऐका. पहिले तर समजून घ्या की हा जो एडी करंट असतो तो धातूमध्ये तयार होतो. एक सर्क्युलेटिंग करंटच्या फॉर्म मध्ये. जेवढा धातूचा एरिया वाढला तेवढा एडी करंट लॉस वाढतो, जेवढा कमी तेवढा कमी. कमी कसं करायचं मी याच्यावर बोलतो, पण याला कॉन्स्टंट लॉस का म्हणतात जरा लक्ष देऊन ऐका. एडी करंटचा एक बेसिक फॉर्म्युला असतो, पीई इज इक्वल्स टू इटा बी रेस टू पॉवर 1.6 इंटू एफ इंटू व्ही. बी म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स, एफ म्हणजे सप्लाय फ्रिक्वेन्सी, व्ही म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे की तुम्ही किती प्रमाणात कोर त्याच्यात वापरलेला आहे. तर तुम्हाला पण माहिती आहे की हिस्टरीज कॉन्स्टंट असतो, तो 1.6 घेता कॅल्क्युलेशन पर्पज साठी. त्याला कॉन्स्टंट लॉस का म्हणतात त्याच्या मागे रिझन सांगू. सगळ्यात पहिले तुम्ही हे बघा की एडी करंट लॉस नेमकं कशावर डिपेंड आहे. एडी करंट लॉस डिपेंड आहे मॅग्नेटिक फ्लक्सवर. आणि तुम्हाला पण माहित आहे की ट्रान्सफॉर्मर मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स हा कॉन्स्टंट असतो. चला ही एक कॉन्स्टंट व्हॅल्यू भेटली. दुसरी गोष्ट आहे सप्लाय फ्रिक्वेन्सी. आपला ट्रान्सफॉर्मर फक्त आणि फक्त एसीवर काम करतो, डीसीचा विषयच नाहीये. सो फ्रिक्वेन्सी पण कॉन्स्टंट आहे. आणि व्ही उरला व्हॉल्यूम. तर हा जो व्हॉल्यूम असतो, समजा मी 50 किलोचा कोर वापरत आहे 50 kgचा. विचार करा, जर 50 किलोचा कोर जर तुम्ही ट्रान्सफॉर्मर टाकला, तो ट्रान्सफॉर्मरचा कोर बदलता येत नाही. मग तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा ना,
या तिन्ही पण अशा व्हॅल्यू आहेत ज्या कधीच बदलता येत नाही, वेदर इट इज फ्लक्स डेन्सिटी, फ्रिक्वेन्सी और द व्हॉल्यूम. पोरांनो जर या तिन्ही व्हॅल्यू काय असतील रिमेन्स कॉन्स्टंट, एडी करंट लॉसला कॉन्स्टंट लॉसेस म्हणाल ना तुम्ही, कारण व्हॅरीच होऊ शकत नाही. दुसरीकडे याला लोड इंडिपेंडेंट का म्हणतात, आता मला सांगा लोड वाढवा की वाढू नका, लावा की लावू नका, याला घंटा फरक पडत नाही. कारण तिन्ही पण पॅरामीटर लोडवर इंडिपेंडेंट असत. लोड लावला नाही लावला तरी फ्रिक्वेन्सी बदलत नाही, धातूचा तर काही विषयच नाही, फ्लक्सचा पण काही विषय नाही. मग मला सांगा याच्यातला कुठलाच पॅरामीटर जो लोडला रिप्रेझेंट करत नसेल, म्हणून याला लोड इंडिपेंडेंट म्हटलं जातं. तर सगळ्यात मोठा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल गुट्टे सर, मान्य आहे सर्वांना, मग याला कमी कसं करायचं, त्याला कमी कसं करायचं तुम्हाला मी सांगतो, लक्ष देऊन ऐका. वाटलं तुम्ही तर काय लिहिलं, म्हणून याला इट इज कॉल्ड लोड इंडिपेंडंट. ऐकताय सर्वजण, लोड इंडिपेंडंट. मग तुम्हाला याला कमी कसं करायचं, त्याच्या रेमेडीज काय, तुमच्यापैकी मला कोणी कमेंटमध्ये सांगू शकेल की याला कमी कसं करता येईल? बघू तुमच्यापैकी कोणाला उत्तर माहिती आहे का, कोणीतरी सांगा की या लॉसला कमी कसं करायचं. उरका लवकर. काय विचारतो मी, किती वेळ झालं? कोणी सांगू शकेल याला कमी कसं करायचं? नुसतं झोपा काढा घरी बसून तुम्ही. व्हेरी गुड, निकितानं उत्तर दिलेलं आहे. व्हॉट अबाउट द रिमेनिंग स्टुडंट्स? व्हेरी गुड. प्रणव पण म्हणताय, व्हेरी गुड, लक्ष द्या. चला आले का प्रणव लेक्चरला? हा माझा जुना स्टुडंट आहे बरं, हुशार आहे एकदम. आय थिंक नाशिकला आपला शिकतोय सध्या, पण बोर्डवर लक्ष द्या. याला कमी कसं करायचं तुम्हाला मी सांगतो. आपला जो नॉर्मल कोर असतो ना, तो अखंड असतो. आय एम टॉकिंग अबाउट इट्स क्रॉस सेक्शनल एरिया. तर याच्यामध्ये काय होतं पोरांनो, एडी करंटला पसरायला थोडं जागा मिळते अशी, लाईक दॅट. आता एडी करंटला जर पसरायला जागा भेटली तर एडी करंट तर फैलणार ना, त्यात काही विषयच नाहीये. मग काय करता येईल की एडी करंट कुठे ना कुठे कमी झाला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल गुट्टे सर याचा रेजिस्टन्स वाढवा म्हणजे करंट कमी होतो, हे चुकीचं आहे. एवढा बी रेजिस्टन्स वाढवायला जमत नाही. एकच ऑप्शन आहे, करंटला तोडा. साध्या भाषेमध्ये सांगतो मी तुम्हाला काय करायचं, एडी करंट कमी करायचं ना, सो करंटला तोडा. करंटला कसं तोडायचं, याचे चिप्स बनवायचे, आलूचे चिप्स बनवल्यासारखे. आणि एक नवीन कोर तुमच्या समोर प्रेझेंट करायचा ज्याला लॅमिनेटेड स्टील असं म्हणतो. म्हणजे विचार करा, एडी करंटला जर कमी करायचं असेल तर त्याचे छोटे 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 शीट करायचे, मग त्यांची क्लॅम्पिंग करायची. फक्त शीटच बनवायचे नाही. जेव्हा तुम्ही लॅमिनेटेड शीट्स बनवताना त्याच्यामध्ये सिलिकॉनचे कंटेंट टाकले जातात, कारण सिलिकॉनचे कंटेंट टाकल्यामुळे कुठं ना कुठं थोडा रेजिस्टन्स वाढतो. मग तुम्ही मला सर कुठला स्टील बेटर आहे, तर तुम्हाला मी सांगतो इट इज मेड बाय द लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील किंवा लॅमिनेटेड सिलिकॉन आयन. हे प्रिफर केले जातात मोस्ट ऑफ द टाइम. का प्रिफर केले जातात, कारण त्यांची परमेबिलिटी जी असते ती जास्त असते आणि रिलक्टन्स कमी असतो. त्याच्यात पण मी तुम्हाला एक महत्वाचा की पॉइंट सांगत आहे, कान ओपन करून ऐका, जे भरपूर पोरांना माहित नाहीये. हा जो आपला लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील असतो, भरपूर पोरांना माहित नाही. याचा हिस्टेरिसिस प्रोपोर्शन किती असतं, आतापर्यंत कधी क्वेश्चन आलेलं नाही. पाठ करा, 0.004 ही व्हॅल्यू आहे. तर चुकून कधी एक्झाम मध्ये विचारली तर तुम्हाला माहित झालं पाहिजे. हा आहे तुमचं एडी करंट लॉस बद्दल पूर्ण एक्सप्लेनेशन. नंबर 1, याच्या फॉर्म्युल्यामध्ये कुठलीच व्हॅल्यू बदलत नाही. याला कोणते लॉसेस म्हणता माहित आहे की आपल्या फॅमिलीमध्ये असे काही रिलेटिव्ह असतात बघा, ज्या रिलेटिव्हला इन्व्हिटेशनची गरज नाही. तुम्ही विथ इन्व्हिटेशन नाही दिलं तरी पण येऊन जाता. एडी करंट लॉस काय म्हणता माहिती आहे का, सर तुम्ही आम्हाला सप्लाय द्या, आम्ही आले, तुम्ही सप्लाय काढा, आम्ही चालले, आम्हाला लोडशी घेणं देणं नाहीये, म्हणून यांना कॉन्स्टंट लॉस असं म्हटलं जातं. एडी करंट लॉसला कमी करायचं असेल तर एकच ऑप्शन आहे, लॅमिनेटेड शीट वापरायचं.
परमेबिलिटी चांगली असेल तर अजून त्याचा डबल फायदा आहे. पण जेवढे लॅमिनेटेड शीट्स छोटे असतील, जेवढा एरिया छोटा असेल तेवढे एडी करंटचं प्रमाण कुठे ना कुठे कमी होतं. याला कमी करता येतं पण याला झिरो करता येत नाही कान ओपन करून, आहे का? इज दॅट क्लिअर?